श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज गुरुवार, गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. मी सकाळी लवकर उठून कामं आवरली आणि उंबरा दरवाजा वगैरे पुसून घेऊन उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं आहे. त्याला अगरबत्ती, हळदी कुंकू वाहिलं आहे. अशा प्रकारे मी स्वामींचा, आज गुरुवार आहे, आज स्वामींचा अभिषेक करत आहे. तर पहिल्यांदा स्वामी स्तवन वाचते आणि नंतर पुरुष सुक्तम आणि स्त्री सुक्तमचं पाठ करत आहे आणि एक माळ स्वामींचा जप. अशा प्रकारे स्वामींचा अभिषेक करत आहे. श्री स्वामी श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुदेव नमः, श्री गुरुदेवता नमः, श्री गोपनाथ, श्री पूर्णदत्तावतार दिगंबर हेतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवल्यं ज्ञानमूर्ति नवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्य द्विलक्षणं एकं नित्यं निर्मलं चलो सर्वधी साक्षीभूतं भवाति तत्त्रिपुनरतं सद्गुरुतं रत्नं वरपूर्णवत्नैतं स्वासंजपन्तकोटीचं माला नयनत्वमुदयकटया करक्षकत्रिपुनरैतदिगपालकृष्णाय भक्तोत्सवे योगी श्री स्वामी समर्थ. पाताडाय पाय माम पाय माम पाय माम. आता आपण स्वामी समर्थांचा एक माळ श्री स्वामी समर्थ जप करत आहोत. ओम गुरुदेव नमः. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे मी स्वामींचा अभिषेक करून घेऊन माझी देवपूजा पूर्ण झालेली आहे. तरी आपण पुढं, आज गुरुपुष्यामृत योग आहे. आज गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यामुळं गुरुपुष्यामृत हा योग जुळून आलेला आहे. तर त्याच्याविषयी मी आज थोडीफार माहिती देते. तर ती लक्ष्मी प्राप्तीची, आज आपण सकाळी गुरूंची पूजा केली, त्यांचा अभिषेक केला. तसंच आता लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कुठली सेवा करायची ती मी तुम्हाला सांगत आहे. गुरुपुष्यामृत योग आलेला आहे. गुरुवारी पुष्प नक्षत्रावर हा योग, पुष्प नक्षत्र आलं ना गुरुवारी, तर गुरुपुष्यामृत योग हा चालू होतो. आणि ह्याचं टायमिंग, गुरुपुष्यामृत योगाचं वेळ हा संध्याकाळी रात्री 8:56 नंतर चालू होणार आहे. तरी आपण ह्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला एक सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची. आपली आहे ती लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, लक्ष्मीच्या आर्थिक परिस्थिती आपली सुधारावी. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा, कोटी रुपये, लाखो रुपये मिळणे नव्हे, तर सुख, समाधान, शांती, घरात एकोपा, हे पण एक प्रकारची एक आपल्यात लक्ष्मीच आहे. ती जर अशांत झाली तर लक्ष्मी, घरात भांडणं तंटा झाली तर लक्ष्मी घरात टिकत नाही. ती पण खूप गरजेची आहे. अष्टलक्ष्मी असतात. लक्ष्मीची ही सेवा, लक्ष्मी प्राप्तीची मी पण करत आले. मला हा खूप छान आवडतो. हा गुरुपुष्यामृतची सेवा मला सगळ्यात आवडती सेवा आहे. मी दरवेळेस करते. ज्या वेळेस गुरुपुष्यामृत योग चालू होतो त्या दिवशीपासून 24 दिवसापर्यंत ही सेवा करायची आहे. तुम्ही पण करा, तुम्हाला पण खूप छान अनुभव येतात. माझ्यासारखेच तुम्हाला पण अनुभव येतील. आपल्याला कुठल्याही पैशाची कमतरता, आपल्याला काही वस्तू घ्यायची किंवा काही घरात कुठलीच पैशाची चणचण भासणार नाही. की असं नाही की लाखो कोटी भेटतील, पण पैशाची चणचण कधीच तुम्हाला भासणार नाही. पैसे नाहीत असं कधीच होणार नाही तुम्हाला घरात. हा माझा पर्सनली अनुभव आहे, मी आज तुम्हाला शेअर करते. तुम्ही ही सेवा नक्की करा. खूप छान अनुभव तुम्हाला पण येतील. कशी सेवा करायची, आज गुरुपुष्यामृत योग आहे तो आज संध्याकाळी, गुरुवारी संध्याकाळी 8:56 चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी 8पर्यंत आहे. तरी तुम्ही आज संध्याकाळी 9च्या पुढे रात्रभर कधी पण करू शकता सेवा. पण ही सेवा फक्त गुरुपुष्यामृत योगावरच करायची आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर करू का, मग करू का असं नाही. सकाळी करू का, सकाळी 10च्या पुढं करू का शुक्रवारी, तसं नाही जमणार. गुरुवारी तुम्ही संध्याकाळी 9च्या पुढे करा. ही सेवा कशी करायची हे मी सांगते. फुलवाती, आता म्हणून विचारू नका फुलच वात पाहिजे का, कशी पाहिजे. फुलवाती पाहिजे, फुलवात घ्यायची. अशा आपल्याला दररोज एक
अशा 12 फुलवाती 12 फुलवातीची करायचं आहे 12 दिवस. आणि चढता उतरता क्रम जसा असतो ना तसं करायचं. 1 ते 12 दिवस करायचं. 13व्या दिवसापासून 12 वातीची परत खाली 12, 11, 10, 9, 8 असं घ्यायचं. तर मग मी तुम्हाला कशी सेवा करायची ते सांगते समजावून, तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. आपल्याला काय करायचं, एक फुलवात घ्यायची, त्याला निरांजन लागल. चांदीचं असेल तर खूपच छान, जर नसेल तर काही हरकत नाही, आणू नका विकत. हे आपल्याकडं जे आहे स्टीलचं किंवा पितळेचं जे आहे त्या निरंजनामध्ये तुम्ही ही सेवा करा. शक्यतो निरंजन मोठ्या साईजचं घ्या, कारण की आपल्याला सेवा करायची आहे 24 दिवसाची. ही सेवा आहे 24 दिवस. ह्या दिवशी सेवा कशी करायची ते सांगते, नंतर नियमाटी सांगते. ही सेवा 24 दिवसाची आहे. तर तुम्ही रोज एक फुलवात त्या निरंजनमध्ये ठेवायची, आणि रोज एक फुलवात निरंजनमध्ये ठेवायची. त्यात गाईचं तूप, शुद्ध गाईचं तुपच पाहिजे आहे. गाईच्या तुपाशिवाय नाही, शुद्ध गाईचं तुपच घ्यायचं आहे. जर तुमच्या घरात नसेल तर विकत आणा. काय 100-50 तुमचे जातील, पण खूप प्रभावी सेवा आहे, ही तुम्ही करा. गाईचं तूप विकत आणा. माझ्याकडे पण घरी नसतं, मी विकतच आणते. गाईचं तूप, शुद्ध गाईचं तूपच घ्यायचं. म्हशीचं घेऊ का, घरचं घेऊ का, नाही, फक्त गाईचंच घ्यायचं. गाईचं आणायचं. त्या गाईच्या तुपात रोज एक मोठं निरांजन घ्यायचं. त्यात एक फुलवात तुपात बुडवायची आणि तुपाची फुलवात लावायची, आणि आपल्याला त्याच्यावर एक सेवा करायची आहे. असं पहिल्या दिवशी एक फुलवात, दुसरा दिवस आला की 2 फुलवाती, तिसरा दिवस आला की 3, चौथा दिवस आला की 4, चौथा दिवस आला की 4 फुलवाती, 5व्या दिवशी 5 फुलवाती, 6व्या दिवशी 6 फुलवाती, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12 फुलवाती. अशा ही 12 दिवसाचा क्रम झाला आपला. कसं झालं, 1, 2, 3, 4 असं चढता क्रम घेतला आपण. तर आता मग आपल्याला उतरता क्रम घ्यायचा आहे. तर काय करायचं, 13व्या दिवशी 12 वाती, 14व्या दिवशी 11 वाती, 15व्या दिवशी 10 वाती, 15व्या दिवशी 10 वाती, 16व्या दिवशी 9 वाती, 17व्या दिवशी 8 वाती, असं करत तुम्हाला 1 वातीपर्यंत यायचं आहे. असं 24 दिवसाची ही सेवा आहे. तर नियम काय आहेत, तर यात ब्रह्मचर्य पाळायची काही गरज नाही. फक्त आपला मासिक धर्म, विटाळ, सुतक हे पाळायचं आहे. मासिक धर्म आला असेल तर ते 4 दिवस स्किप करायचे. जर तुमचा मासिक धर्म आला आहे 4 दिवस, जर तुमचा दुसरा दिवस आहे सेवेचा आणि तुमचा प्रॉब्लेम आला आहे, मासिक धर्म आला आहे, तर 2 दिवसाच्या 2 फुलवातीची सेवा झाली का, मग तुमचे 4 दिवस झाल्यानंतर 5व्या दिवशी 3 तुमचं जर 2च झाले सेवा, तर तिसरा दिवस चालू होतो तुमचा. अशा प्रकारे तुम्ही हे करायचं आहे. आणि तसेच हे करा. आणि सेवा नियम सांगितलेत मी तुम्हाला. प्रॉब्लेम असेल तर चालतं, पण सुतक किटाळ असेल तर सेवा स्किप होते, सेवा करायची नाही. कुठे सेवा चालू असताना मला फिरायला जायचं आहे, मला गावाला जायचं आहे, असं जमणार नाही. तुम्ही सेवा चालू आहे, तुम्ही ज्या एक ठिकाणी सेवा केली त्याच ठिकाणी सेवा ही करायची आहे. सेवा चालू करायची आहे. तर नियम एवढेच आहेत. ब्रह्मचर्याचं पालन काय करायची गरज नाही. आणि तसेच सेवा काय करायची, जर एक फुलवात लावली आपण निरंजनात, पहिल्या दिवशी एक फुलवात लावली, तर मी तुम्हाला आज सेवा सांगते आहे. आपल्या स्वामी केंद्रातले नित्य सेवेचं पुस्तक आहे. त्यात सेवा आहेत सगळ्या. ज्याच्याकडं नसेल त्यांनी नक्कीच आणा ते पुस्तक. आज गुरुवार आहे, कुणाच्याच जवळ केंद्र वगैरे असेल तर तिथनं घेऊ शकता. तर सेवा काय करायची आहे, तर एक वेळेस श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे, एक वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, आणि लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, कुबेर गायत्री मंत्र 16 वेळा, आणि नवार्णव मंत्र 16 वेळा, आणि एक माळ श्री स्वामी समर्थांची करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही ह्या सेवा करू शकता. लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र हे सगळं नित्यसेवेच्या पुस्तकात आहे.
तुम्ही ते प्रत्येकाकडं असेल. आता आपण स्वामी सेवेकरी आहेत म्हणजे नित्यसेवेचं पुस्तक प्रत्येकाच्या घरात आहे. तर प्रत्येकाने ही सेवा करा, खूप छान अनुभव येतील. ही सेवा करायची आहे, नियम सांगितले तुम्हाला आणि सेवा काय करायची ते पण सांगितलेलं आहे. असं तुम्ही 24 दिवस ही सेवा करायची आहे. 24 दिवस नॉनव्हेज खायचं नाही. आणखीन एक नियम, त्या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही. जी सेवा करते तिने तर अजिबात खायचं नाही. नॉनव्हेजवर ब्रह्मचारी पाळायची गरज नाही. आणि सुतक विटाळ असेल तर त्या लोकांना सेवा करता येणार नाही. हे अशा प्रकारे तुम्ही सेवा करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.